मंडळी नमस्कार, मी रुचा थत्ते। गुरु आणि सद्गुरू या दोन शब्दांमध्ये काही फरक आहे का, असल्यास तो काय, याविषयी हा छोटासा व्हिडिओ। आपल्या संस्कृतीमध्ये गुरु या तत्वाला फार मोठं स्थान आणि तसंच गुरुपौर्णिमा आली की विशेषतः आपण गुरु आणि सद्गुरू हे दोन्ही शब्द ऐकत असतो। मग यात नेमका काय फरक आहे, कधी कुठला शब्द वापरायचा? तर गुरु शब्दाचा अर्थ आपण ऐकला असेल की अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो तो गुरु। आता अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रत्येक वेळेला व्यक्तीचीच गरज असते असं नाही, अर्थात व्यक्ती सुद्धा त्यामध्ये येतात। आपण म्हणतोच की आई हा पहिला गुरु, म्हणजे आई वडील आले, आपल्या शाळेतले शिक्षक आले, आपण गुरुपौर्णिमेला त्यांना फुलं दिलेली असतात, आपल्याला आठवत असेल। तर आई वडील, शाळेतले शिक्षक किंवा ज्यांच्याकडे आपण काही एखादी कला शिकतो ते सगळे, पण याच्याही पलीकडे आपण अनेकांना गुरु म्हणून पाहत असतो। जसं पुस्तक हा गुरु आपण मानतो किंवा अनुभव हा गुरु आहे असं म्हटलं जातं। एखादा आपल्याशी वाईट वागून जातो तेव्हा तो धडाच शिकवून जातो ना, त्यामुळे तोही गुरु असू शकतो। किंवा आपलाच एखादा विचार, आपण म्हणतो की माझ्या डोक्यात ट्यूब पेटली, मला एकदम क्लिक झालं, माझ्या डोक्यात प्रकाश पडला। हे काय आहे? अंधाराकडून प्रकाशाकडे जाणंच तर आहे, ते गुरु तत्वच तर आहे। त्यामुळे गुरु हे तत्व आहे। निसर्गाकडे सुद्धा तुम्ही पाहिलं, गदिमाने म्हटलंय की बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची दोस्ती करू। निसर्गामध्ये तुम्हाला पदोपदी गुरु दिसतील, फक्त आपली दृष्टी पाहिजे। म्हणजे साधं अगदी एखाद्या मुंगीकडे पण पाहिलं तरी सतत कार्यमग्न असणं हे तिच्याकडनं शिकता येतं। अशी असंख्य उदाहरणं आहेत। दत्तगुरूंनीही 24 गुरु केले। तर असे असंख्य गुरु असू शकतात। सद्गुरू हे गुरु असतातच, कारण शेवटी अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंय। पण सद्गुरूमध्ये सत ही दोन अक्षरं तिथे जास्तीची आहे। सत म्हणजे सत्य, आपला खरा मार्ग कुठला, आपलं खरं स्वरूप कुठलं, म्हणजे आपलं रूप कुठलं किंवा आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कुठला। ज्या अर्थी आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत त्या अर्थी आपलं नेमकं कार्य काय? धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, हे समर्थांनी सांगितलेलं आहे। पण आपल्याला स्वतःचं ज्ञान होणं, स्वतःकडे तटस्थपणाने पाहता येणं, आपण स्वतःला ओळखणं, आपलं नेमकं रूप, खरं रूप हे पाहणं, हे सद्गुरूंमुळे शक्य होतं। थोडक्यात असं म्हणता येईल की लौकिकात जे आपल्याला मार्ग दाखवतात ते आपले गुरु, आणि अलौकिक पातळीवरचं ते जे ज्ञान आपल्याला करून देतात, आत्मज्ञान करून देतात, किंवा आध्यात्मिक मार्गावरचे गुरु ते सद्गुरू। थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, याबद्दल अजूनही बोलण्यासारखं आहे, त्याबद्दल पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।